आणि आज सकाळी सकाळीच वनराई इमारतीतील मांजरेकरांच्या घरातील लाईट्स पेटलेल्या दिसत होत्या. अनघा सवयीप्रमाणे उठल्यावर देवापुढे हात जोडून उभी होती. वंदनाताई आणि अनिकेतराव गावाला जाण्याची तयारी करत होते. गडबडीने आंघोळ आटपत बाहेर येत अनिकेतरावांनी पूजा केली. अनघानं दिलेला गरमागरम चहा पीत त्यांनी आवरायला सुरुवात केली. ओट्यावर एका कोपऱ्यात मंगळसूत्र काढून ठेवीत वंदनाताई आंघोळीला जायला निघाल्या. अनघा आज नाश्त्याचं बघत होती. निघण्याची गडबड असल्यानं वेळेआधी दोघांचाही नाश्ता करून देण्यात अनघा व्यस्त झाली होती. वंदनाताईंचं स्नान आटपेपर्यंत घरातील वीज गेल्यानं एकच गोंधळ उडाला. आंघोळ करून बाहेर असलेल्या वंदनाताईंनी देव्हाऱ्याच्या उजव्या कोपऱ्यात चाचपडत मेणबत्ती बाहेर काढली आणि अनघाकडे दिली. इतक्यात अनिकेतरावही टॉर्च घेऊन स्वयंपाकखोलीत आले. अगं आटप लवकर, हे लाईट्स ना आजच जायचं होतं अगदी, असं म्हणत त्याने अनघावर टॉर्चचा उजेड पाडला. हो मला माहीत आहे, तुम्हाला सकाळी गोळ्या घ्यायच्या आहेत ना, आधी काही खावं लागतं. नाश्ता बनवते, तुमच्या आवडीचे कांदा काकडी पोहे. अनघा हसतच मेणबत्ती लावीत उद्गारली. तिला हसून प्रतिसाद देत ते हॉलमध्ये आले. साडी नेसून बाहेर येत वंदनाताईंनी पाण्याची मोठी बॉटल भरून घेतली. तोपर्यंत अनघानं लावलेल्या मेणबत्त्यांचा प्रकाश खोलीभर पसरून राहिला होता. वंदनाताईंनी पर्समधील वस्तू एकवार तपासून पाहत त्या तशाच थोडा वेळ खुर्चीवर बसल्या. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात टिफिन पॅक करीत अनघानं बाहेर येऊन वंदनाताईंच्या हातात दिला. डबा बॅगेत ठेवत असताना आणि निघताना घाईघाईनं त्यांनी ओट्यावरील काकडी कांद्याची सालं आणि डब्यातील कचरा गोळा करीत कॅरीबॅगमध्ये भरून दाराबाहेर ठेवला. अगं आई मी करेन, तू नको काळजी करू, अनघा वंदनाताईंना सांगत होती. तुला आवडत नाही ना कचऱ्याला हात लावायला, मी करते. अगं हाताबरोबर एक काम झालं, असं म्हणत त्या अनघाचा निरोप घेत अनिकेतरावांसोबत बाहेर पडल्या. त्यांना निरोप देत अनघा घरात परतली. उरलेला चहा गरम करून घेत ती बाहेरच्या लाकडी बाजावर बसली. गरमागरम चहाचे घोट घेत असतानाच लाईट्स आल्या. तिकीट काढून गाडीत बसताच अनिकेतरावांचं लक्ष सहजच वंदनाताईंकडे गेलं. अगं काय हे, मंगळसूत्र घालायला विसरलीस वाटतं, देवाला जातोय ना आपण, ते तिच्या रिकाम्या गळ्याकडे पाहत म्हणाले. अगं बाई खरंच की, अहो मी ओट्यावर काढून ठेवलं होतं आंघोळीपूर्वी, असं म्हणत पर्समधील गरजेला म्हणून एका कप्प्यात ठेवलेलं बेंटेक्सचं मंगळसूत्र त्यांनी गळ्यात घातलं. अनघाला सांगायला हवं ओट्यावरील ते मंगळसूत्र डबीत ठेवायला. गाडीच्या गार वाऱ्यानं डोळा लागलेल्या अनिकेतरावांना हलवीत वंदनाताई बोलत होत्या. बरं, असं म्हणत त्यांनी खिशातून मोबाईल बाहेर काढीत अनघाला फोन लावला. हां अनघा बेटा, तुझी आई मंगळसूत्र ओट्यावरच विसरली आहे, ते जरा डबीत ठेव. हां बाबा, असं म्हणत तिने फोन खाली ठेवला. ती स्वयंपाकघरात वळत ओट्याजवळ आली. ओट्यावर मंगळसूत्र न दिसल्यानं ती जरा गोंधळल्यागत झाली. तिनं शेगडीखाली आजूबाजूला सर्वत्र पाहायला सुरुवात केली, पण ते कुठेच आढळलं नाही. मगाशी लाईट्स गेल्या त्यावेळी खाली पडलं असेल का ते, असा विचार येताच तिनं सर्व घरातील केर कचरा काढून एकत्र केला, पण काही सापडलं नाही. घामाघूम झालेल्या अनघानं परत हॉलमध्ये परतत अनिकेतरावांना फोन केला. हां बोल बेटा, अनघाचा फोन उचलीत ते उद्गारले. बाबा हो नाही आहे ओट्यावर मंगळसूत्र आईचं, आता हो लाईट्स आल्यात, मी केर पण काढला सर्व खोल्यातला, आजूबाजूला पण शोधलं, तिला आंघोळीपूर्वी काढून ठेवायची सवय आहे नि असा गोंधळ होतो बघा, अनघा बोलत होती. अनघाच्या बोलण्याला फक्त हां हां म्हणत अनिकेतराव प्रतिसाद देत होते. बघ आता शोध जरा, आल्यावर बोलू संध्याकाळी, असं हळू आवाजात बोलत त्यांनी फोन ठेवला नि वंदनाताईंकडे पाहिलं. तिला डोळा लागला होता. अनघा पुरती गोंधळून गेली होती. तिनं एका जागी बसत सकाळपासूनचं सारं आठवायला सुरुवात केली. आईबाबांची देवाला जायची गडबड, त्यातच आपण नाश्ता बनवण्यात वेगळं, नि आई ओट्यावर मंगळसूत्र काढून ठेवीत आंघोळीला गेली. काही क्षणापूर्वीची चित्र अनघा डोळ्यासमोर आणत होती. अरे बापरे, ओट्यावरच ठेवलंय नाईनं मंगळसूत्र, मग कुठे गेलं असेल. ती पळतच पुन्हा ओट्याजवळ आली, पण तिथं काहीच नव्हतं.
निराशेचे ढग वर खाली होत होते. 5 वर्षापूर्वी वनरूम किचन फ्लॅटसाठी अपुरे पडलेले पैसे आईनं हेच मंगळसूत्र गहाण ठेवून घेतले होते. बाबांनीही क्लार्कच्या नोकरीतील पगारातून पैन साठवत ते मंगळसूत्र सोडवलं होतं. किती दुर्मिळ होतं ते. त्या काळातील अस्सल सोन्याचं मंगळसूत्र, 5 तोळ्यांचं. इकडे अनिकेतरावांचं मनही वरखाली होत होतं. बेचैनी जाणवून ते अस्वस्थ होत होते. पण वंदनासोबत असल्यानं ते नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करत होते. 2 वर्षांपूर्वी बाबांना अचानक आजारपण वाढल्यामुळे मेजर ऑपरेशन करण्याची गरज भासली होती. कुठून आणणार एवढा पैसा? आम्ही मध्यमवर्गीय माणसं. त्यावेळी आईनं खंबीरपणे मंगळसूत्र गहाण ठेवत पैसा उभा केला होता. बाबांनीही काटकसर करीत स्वतःवर नवा पैसा खर्च न करता ते पुन्हा सोडवून आईच्या गळ्यात घातलं होतं. अनघा 8वीत चालली होती आणि आता हे असं नाहीसं व्हावं. कुठं गेलं असेल? दाराबाहेर पडलं असावं का? असा विचार मनात येताच तिनं दार उघडलं. बाहेर कचरा गोळा करणाऱ्या महिलेनं कचऱ्याची पिशवी नेहमीप्रमाणे टेम्पोत टाकल्याचं तिच्या लक्षात आलं. कांदा काकडीच्या सालातून नसेल ना गेलं मंगळसूत्र. अनघा एकदम किंचाळली. अरे बापरे! आता आईनं मंगळसूत्र ठेवलं होतं त्या बाजूला आपण कांदा काकडीची सालही ठेवली होती. गडबडीनं ओट्यावरील सालं आणि इतर कचरा कॅरीबॅगमध्ये घालून आईनं बाहेर ठेवल्याचं तिला एकदम आठवलं. स्वतःचं आवरून घराबाहेर पडत कचरा कुठं टाकला जातो याचा शोध घेण्यास अनघानं सुरुवात केली. आपल्या एरियाच्या इमारतीतील कचरा ज्या गाडीत टाकला जातो ती गाडी महापालिकेच्या एरियात वजन काट्यावर येत असल्यानं चौकशीतून समजताच अनघा वजन काट्यावर गेली. तिथं काम करणारे खर्डे यांनी तिची आस्थेने विचारपूस केली. डोळ्यात पाणी आणत अनघानं त्यांना झाला प्रकार सविस्तर सांगितला. इतर ठिकाणी त्यांनी फोनवरून माहिती घेत ती गाडी असलेला कचरा गोळा करून 1.5 तासानंतर झाल्या वजन काट्यावर येणार असल्याचं सांगितलं. आणि वजन काट्यावर आल्यावर मंगळसूत्र गाडीतील कचऱ्यात शोधता येईल असा विचार करीत ती तिथंच एका उंचवट्यावर बसून राहिली. तिला तिथं बसलेली पाहून आजूबाजूचे कर्मचारी विचारपूस करायला आले. मोठ्या प्रमाणातील कचरा ज्या ठिकाणी उतरवणं शक्यच नसल्याने मुकादमांनी सांगितलं. आणि ताई, मुख्य कचरा डेपोमंदी कचरा ओतल्यावर तिथं बी शोधणं तसं कठीणच आहे बघा. गाडीभर कचऱ्यातून तुमची ती पिशवी कशी मिळायची? घाणीत हात घालणं तुमच्यासारख्या शिकलेल्या मुलीचं काम नाही. सुपरवायझर अनघाला समजावण्याचा प्रयत्न करीत होते. एकंदर सर्व कर्मचाऱ्यांच्या बोलण्यावरून एवढ्या मोठ्या गाडीभर कचऱ्यातून मंगळसूत्र शोधणं म्हणजे दिव्यच आहे हे अनघाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. पण तरीही ती आपल्या निर्णयावर ठाम होती. प्रयत्न करायला काय हरकत आहे? पण तरीही मी शोधीन सर्व कचरा, ती ठामपणे जिद्दीनं उद्गारली. तिची जिद्द निश्चय पाहून ते कर्मचारीही तिला मदत करायला तयार झाले. त्यांनी सर्वांनी मिळून तिच्यासोबत मंगळसूत्र शोधण्याचं ठरवलं. 1.5 तास होत आला. ते अनघासोबत मुख्य कचरा डेपोजवळ आले. कचरा भरलेली गाडी तिथेच उभी होती. सुपरवायझरच्या सांगण्यावरून गाडीतील संपूर्ण कचरा जवळच्या मोकळ्या जागेत टाकण्यात आला. तासभर सर्वजण कचरा शोधत होते. अनघाई हात खराब होण्याचा विचार न करता हिमतीनं प्रत्येक पिशवीतील कचरा ओतून चाचपडून पाहत चालली होती. अनघाची धावपळ बघून सुपरवायझर पाटीलना कसं तरीच वाटत होतं. पोर किती हिमतीनं शोधते आपल्या आईचं मंगळसूत्र. मिळू दे रे देवा एकदा, दया कर पोरीवर, असं स्वतःच्या मनाशी बोलत तेही एक एक पिशवी पालथी घालीत चालले होते. सर्व कचऱ्याच्या पिशव्या तपासताना तासभर उलटून गेला होता. इतक्यात एक पिशवी चाचपडत असताना ताजी काकडीची सालं अनघाच्या हाताला लागली. तिनं आत डोकावलं. त्याबरोबर मंगळसूत्रही आढळून आलं. दीर्घ सुस्कारा टाकीत ती तशीच त्या कचऱ्यासमोर जमिनीवर बसली. शोधण्याच्या धावपळीनं घामेजलेल्या चेहऱ्यावर समाधान परतलं होतं. पोरीच्या जिद्दीमुळेच मंगळसूत्र सापडलं होतं. इतकं सोपं नाही ही घाण उपसणं राव. चांगल्या घरातील पोरगी आणि खराडे उद्गारले. हो, घाणीत हात घालणं मला अजिबात आवडत नाही. पण माझ्या आईचं मंगळसूत्र होतं ते. 2 वेळा गहाण ठेवूनही परतलेलं. दुर्मिळ.
ते बरं मी असंच जाऊ देईन. तुम्हा सर्वांच्या मदतीने हे शक्य होऊ शकलं. असं म्हणत महापालिका कर्मचाऱ्यांचे आभार मानीत ती घराकडे जायला निघाली, मोठ्या समाधानानं आईचं मंगळसूत्र घट्ट मुठीत धरत.